नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न। अलिबाग राही या भव्य विश्रामगृहात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या बैठकीचे सूत्रसंचालन रवींद्र थळे यांनी केले। या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, केंद्रीय जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, सचिव सुजाता पाटील, माननीय दक्षिण विभाग अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा समन्वयक अ.व्ही. जंगम, रेखा कोरे, जिल्ह्यातील शाखांचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि सदस्य उपस्थित होते। वैशाली भिडे यांनी ईशस्तवन केले। सुजाता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात बैठकीची भूमिका मांडली। मार्गदर्शन करताना रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर म्हणाले, जिल्ह्यातील शाखांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्याला स्वतःला केंद्रस्थानी न मानता खेड्यातील दूरवर असलेल्या कवी लेखकाला केंद्रस्थानी मानून त्यांची प्रेरणा साहित्य विचारात घेऊन काम करावे। नवोदितांच्या नव्या लेखकांना उत्तेजित करावे। उत्कृष्ट शाखा आणि उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देताना अभ्यासपूर्ण पद्धतीने करूया। तसेच जिल्ह्यातील र.वा. दिघे, शंभा सावंत, शशिकला मेहता, ललिता बाठिया, वासंती ठाकूर, गजानन बागडे या दिवंगत साहित्यिकांच्या शाखांमध्ये स्मृती कार्यक्रम करूया। कार्यक्रमात वैविध्य आणण्यासाठी पोपटी कवी संमेलन, विविध कार्यशाळा घेणाऱ्या शाखांचे कौतुक केले। अध्यक्षीय भाषणात सुधीर शेठ म्हणाले की शाखांचे हिशोब 15 दिवसात व्हावेत। शाखांचे कार्यक्रम एकमेकांना विचारून घ्यावेत। व्यवहारात पारदर्शकता असावी। निवेदकांस कार्यशाळा इत्यादी विषयांवर विवेचन केले। अन्य चर्चेत पुरुषोत्तम मुळे, अ.व्ही. जंगम, संजय गुंजाळ, विजय घोसाळकर, नरेंद्र हर्डीकर, काशीनाथ जाधव, रमेश धनावडे, मच्छिंद्र म्हात्रे, गोपाळ शेळके, सिद्धेश लखमदे, सुखद राणे, फुलगावकर मॅडम, माधुरी थळकर, हेमंत बारटक्के इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला। गणेश कोळी यांनी श्री सौ सुजाता प्रसाद पाटील यांच्यासह सर्व उपस्थितांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग।